लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मित्रांनो, 2024मध्ये होऊ घातलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काही महत्त्वाचे जे बदल आहेत ते मतदान केंद्र अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारे मतदान अधिकारी क्रमांक 1, 2 आणि 3 यांनी हे बदल लक्षात घ्यायचे आहेत. सर्वप्रथम महत्त्वाचा बदल म्हणजे अनुपस्थित मतदार AVSC, AVPD आणि AVES व AVCOसाठी टपाली मतदानाची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. निवडणूक कर्तव्यावर अधिकारी कर्मचारी टपाली मतदानासाठी सुविधा केंद्र या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. क्षेत्रीय अधिकारीसाठी अहवाल VM2 आणि अहवाल VM3 हे वेगळ्या प्रकारचे अहवाल आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. फोटो वोटर स्लिप जी असते तिच्याऐवजी आता वोटर सूचना स्लिप म्हणजे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील AVIS ॲसेसिबल वोटर इन्फॉर्मेशन स्लिप या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. चिन्हांकित मतदार यादी जी आहे ती मतदार नोंदणी अधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांना प्रमाणित केलेले असतील. मतदार यादीच्या एका प्रतीवर वरच्या बाजूवर निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सही केलेले जोडपत्र 4 मधील प्रमाणपत्र असणार आहे. पुढचा जो महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो, गुलाबी कागदी मोहर तसेच हिरवी कागदी मोहरमध्ये बदल. मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी पूर्वी मतदान यंत्र सील करण्यासाठी आपण ABCD पट्टी सील वापरत होतो. आता त्याच्याऐवजी या ठिकाणी हिरवी कागदी मोहर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. अभिरूप मतदानावेळी VVPATमधून निघालेल्या 7 चाचणी चिठ्ठ्या देखील मॉकपोलच्या 50 चिठ्ठ्यांसोबत काळ्या लिफाफ्यामध्ये आपल्याला सीलबंद करणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान दरम्यान CU किंवा VVPAT बॅटरी सदोष झाल्यास बदलता येणार आहे. पुढचा महत्त्वाचा बदल आहे मतदान साहित्य संकलनमध्ये बदल. नवीन प्रकारे 6 पाकिटे कलर कोडसह संकलित होणार. मग हे बदल आपल्याला महत्त्वाचे बदल जे आहेत ते आपण पाहतोय मित्रांनो. पुढचा महत्त्वाचा बदल आहे मतदान सुरू करताना मतदान अधिकारी 2 कडील मतदार नोंदवहीत म्हणजेच नमुना 17A मध्ये केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करून नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण 0 असल्याचं आढळलं आहे अशी शाईने नोंद करणं आवश्यक आहे. मतदान केंद्राध्यक्ष व सूक्ष्म निरीक्षक मतदान केंद्रात ध्वनीरहित म्हणजे सायलेंट मोडवर मोबाईल वापरण्यास त्यांना परवानगी आहे, फक्त मतदान केंद्राध्यक्ष आणि सूक्ष्म निरीक्षक यांना. मतदान केंद्राला भेट देणारे अभ्यागतसाठी व्हिजिट शीट नमुना केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये तपशील देणे आवश्यक आहे. विधानसभा मतदारसंघातील कोणताही मतदार त्या मतदारसंघात मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुकीस पात्र. ग्रामपंचायत प्रधान, सरपंच, पंचायत सदस्य, परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य मतदान प्रतिनिधी राहू शकतात. सर्व अतिसंवेदनशील मतदान केंद्र जे काही व्हल्नरेबल सेंटर आहेत व असुरक्षित मतदान केंद्र क्रिटिकल एकूण मतदान केंद्राच्या किमान 50% यापैकी जे अधिक असेल तेथे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. यावर्षी या लोकसभा निवडणुकीसाठी वेब कास्टिंगची सुविधा देखील पुरवली जाणार आहे. मतदान पथक यांना देण्यात येणाऱ्या साहित्यात विविध नमुने बुकलेट स्वरूपात देण्यात येतील. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी छाननीत मतदार नोंदवही नमुना 17A मधील शेरा व 3रा रकान्यातील ओळखपत्र किंवा इतर पुरावे नमूद केल्याबाबत तपासणी होईल. तरी हे महत्त्वाचे जे बदल होते ते बदल या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आणि या बदलांनुसार म्हणजे मागच्या इलेक्शनपेक्षा निवडणुकीपेक्षा आता याच्यामध्ये हे जे महत्त्वाचे बदल होते ते या ठिकाणी नमूद केलेले आहेत. मित्रांनो, या बदलांचे आपल्याला हे बदल समजून घ्यायचे आणि त्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची. आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा जे काही मतदान केंद्राध्यक्ष असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.